गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा चॅप्टर बघतोय आपण. लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं तर क्रोमोझोम म्हणजे काय, फंक्शन ऑफ क्रोमोझोम अँड नंबर ऑफ क्रोमोझोम, हे 3 पॉईंट जे आहेत ते आपण पाहिले होते. ठीक आहे. तर या पॉईंटमध्ये आपल्याला काय समजलं होतं जनरली, तर क्रोमोझोम्स कशाने बनलेले असतात तर DNA पासून बनलेले असतात. त्याचबरोबर हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनपासून बनलेले असतात. ठीक आहे. ज्या वेळेला DNA स्पेसिफिक शेपमध्ये बाउंड होतात त्यावेळेला त्यांना क्रोमोझोम्स असं म्हणतात. फंक्शन दोघांचंही सेम आहे, DNAचंही सेम आहे आणि क्रोमोझोमचंही सेम आहे. ते काय आहे, दे कॅरीज हेरिडिटी. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बघतो. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बघण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी, जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली सेल पाहिली तर तुम्हाला त्यावेळेला क्रोमोझोम्स दिसत नाहीत. मग ते कधी दिसतात, ज्या वेळेला सेल डिव्हिजन सुरू असते आणि खास करून ज्या वेळेला मेटाफेज सुरू असते त्यावेळेला तुम्हाला क्रोमोझोम दिसतात. इतर वेळेला क्रोमोझोम दिसत नाहीत. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणणार, फिलअपसाठी मेटाफेज हा जो शब्द आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. क्रोमोझोम्स आर बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप when a cell is at metaphase stage. ओके. आणि याचं रिझन काय आहे, बिकॉज ॲट दिस स्टेज क्रोमोझोम्स आर हायली कंडेन्स्ड. दे आर हायली कंडेन्स्ड. ठीक आहे. आता आपण आपल्या मेन पॉईंटकडे जाऊया, तो आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. ही डायग्राम तुम्हाला दिसते का? ठीक आहे. तर डायग्राम तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ओपन करा, पेज नंबर 58. तर स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोमला आपण स्टार्ट करतोय, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. तर हा क्रोमोझोम जो आहे हा क्रोमोझोमचे काही पार्ट्स आहेत. हे पार्ट्स कोणते कोणते आहेत बघा. जनरली 6 पार्ट्स आपण कन्सिडर करतो क्रोमोझोमचे. पहिला पेलिकल अँड मॅट्रिक्स, दुसरा क्रोमोनेमेटा, तिसरा क्रोमोमर्स, चौथा प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमर, फिफ्थ वन सेकंडरी कन्स्ट्रिक्शन and the last one satellite body. ठीक आहे. नावं लक्षात नाही राहिली आत्ता तरी काही हरकत नाही, ज्यावेळेला आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला ती लक्षात राहतील. ठीक आहे. तर नीट लक्ष द्यायचं आहे. पहिला जो पार्ट आहे क्रोमोझोमचा तो कोणता आहे, पेलिकल अँड मॅट्रिक्स. हे पेलिकल अँड मॅट्रिक्स पहिल्यांदा कुठे असतं ते बघूया. तर हा क्रोमोझोम जो आहे त्याचा जो आउटर मेम्ब्रेन जो असतो त्याला काय म्हणायचं, पेलिकल. ठीक आहे. आणि ह्या पेलिकलच्या आतमध्ये जेली लाईक सबस्टन्स असतो. काय असतो, जेली लाईक सबस्टन्स असतो, त्याला म्हणायचं मॅट्रिक्स. आणि पेलिकल आणि मॅट्रिक्स हे दोन्हीच्या दोन्ही प्रोटीनपासून बनलेले नसतात. दे आर फॉर्म्ड ऑफ अक्रोमॅटिक सबस्टन्सेस. ते कशापासून बनलेले असतात, अक्रोमॅटिक सबस्टन्सेस. ठीक आहे. पेलिकल आणि मॅट्रिक्स कळालं. पेलिकल म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि मॅट्रिक्स म्हणजे जेली लाईक सबस्टन्स विदिन द पेलिकल. ठीक आहे का, दोन्ही पार्ट कळाले. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया, नेक्स्ट पार्टकडे जाऊया. तो आहे क्रोमॅनोमेटा. आता क्रोमॅनोमेटा म्हणजे काय बघा. तर या मॅट्रिक्सच्या आतमध्ये व्हाईट कलरचा डबल स्टँडर्ड DNA जो तुम्हाला दिसतो तो आहे क्रोमॅनोमेटा. ठीक आहे. क्रोमॅनोमेटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून DNAच आहे. पण ज्या वेळेला आपण स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम लिहित असतो त्यावेळेला तिथं DNA नाही लिहायचं, तिथं क्रोमॅनोमेटा हाच वर्ड आला पाहिजे. ठीक आहे. तर हा डबल स्टँडर्ड डबल हेलिकल हा काय आहे, DNA आहे. कुठे असतो तर मॅट्रिक्समध्ये असतो. आता थर्ड पॉईंट बघूया आपण, तो आहे क्रोमोमर्स. आता क्रोमोमर्स तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नाही, मी एक डायग्राम काढून दाखवते. हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे, ठीक आहे, हा डबल स्टँडर्ड DNA जो आहे
त्याच्या साईडला असे छोटे छोटेसे बीड्स असतात. कोणाचे असतात? हिस्टोन प्रोटीनचे. आणि हे हिस्टोन प्रोटीनचे छोटे छोटेसे बॉल्स तुम्हाला मी आत्ता काढून दाखवलेच, त्यांना काय म्हणायचं? क्रोमोमर्स. काय म्हणायचं? क्रोमोमर्स. क्रोमॅनोमेटा आणि क्रोमोमर्स या दोघांमधला फरक कळाला? क्रोमॅनोमेटा म्हणजे डबल स्टँडर्ड DNA विदिन द मॅट्रिक्स, आणि क्रोमोमर्स म्हणजे काय? तर हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे त्याच्यावरती हिस्टोन प्रोटीन जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? क्रोमोमर्स म्हणतो. बघा, हे जो क्रोमोझोम आहेत याला काय? 2 आर्म्स आहेत. ठीक आहे, हा एक आर्म आणि हा एक आर्म, असे 2 आर्म आहेत. या आर्मलाच आपण काय म्हणतो? क्रोमॅटाइड्स. क्रोमॅटाइड्स हे क्रोमॅटाइड्स जिथे एकत्र येतात, जॉईंट होतात, त्याला म्हणायचं सेंट्रोमर. क्रोमॅटाइड्स जॉईन टुगेदर ॲट द डिस्क शेप प्लेट इज कॉल्ड सेंट्रोमर. ठीक आहे. सेंट्रोमरला आणखी 2 नाव आहेत, कायनेटोकोर आणि प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. या सेंट्रोमरला आणखी 2 नावं कोणती? तर कायनेटोकोर आणि प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. तर यांचं काम काय आहे बघा. तर ज्या वेळेला सेल डिव्हिजन होत असते त्यावेळेला स्पिंडल फायबर्स जे असतात, हे स्पिंडल फायबर्स काय होतात? तर सेंट्रोमरकडे अटॅच होतात. त्यामुळे ज्या वेळेला सेंट्रोमर्स ॲब्सेंट असतील त्यावेळेला स्पिंडल फायबरची जी काही मुवमेंट असते ती थांबवली जाते, किंवा ते स्पिंडल फायबर्स इनकॅपेबल असतात मुवमेंटसाठी. ठीक आहे. स्पिंडल फायबर्स म्हणजे काय? हे तुम्हाला सेल डिव्हिजनमध्ये आपण पाहिले. तर हे स्पिंडल फायबर्स सेंट्रोमर नसताना इनकॅपेबल असतात मुवमेंटसाठी, ते मुवमेंट करू शकत नाहीत. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला इथं स्पिंडल फायबर्स म्हणजे काय हे सांगते. तर ज्या वेळेला सेल डिव्हिजन सुरू असतं त्यावेळेला अशा टाईपचे स्पिंडल फायबर्स जनरेट होत असतात. ठीक आहे. हे स्पिंडल फायबर्स काय करतात? तर सेंट्रिओल जे आहेत किंवा 2 पोल जे आहेत सेलमधले, यांच्यापासून क्रोमोझोमपर्यंत लाईन्स क्रिएट करतात, आणि त्यानंतर हे क्रोमोझोम्स दोन्ही पोलकडे काय होतात? अट्रॅक्ट होत असतात. तर ज्यावेळेला हे सेंट्रोमर्स ॲब्सेंट असतात त्यावेळेला हे स्पिंडल फायबर जे आहेत हे कपॅबल नसतात, इनकॅपेबल असतात मुवमेंटसाठी. ठीक आहे का? नेक्स्ट पॉईंट बघा. तर काही क्रोमोझोम्स जे आहेत हे काही क्रोमोझोमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सेकंडरी कन्स्ट्रिक्शन सुद्धा असतात. तर सेकंडरी कन्स्ट्रिक्शन काय करतात बघा. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन मार्क्स द लोकेशन ॲट विच न्यूक्लियोली आर असेंबल्ड अँड हेन्स सेकंडरी कन्स्ट्रिक्शन मे ऑल्सो नोन ॲज न्यूक्लियोलस ऑर्गनायझेशन ऑफ रिजन. ठीक आहे. तर इथं काय होतं बघा, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय इथे काय होतं ते बघायचं आहे. बघा, परत एकदा सांगते. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन मार्क्स द लोकेशन ॲट विच न्यूक्लियोली आर असेंबल्ड. ठीक आहे. न्यूक्लियोली म्हणजे काय? तर जो न्यूक्लियस असतो या न्यूक्लियसच्या बरोबर मध्ये जो काही रिजन असतो त्याला न्यूक्लियोलस म्हणतात. आणि सेकंडरी कन्स्ट्रिक्शन काय करतो? तर त्याचं लोकेशन फिक्स करतो. म्हणून सेकंडरी कन्स्ट्रिक्शनच्या लोकेशनला किंवा सेकंडरी कन्स्ट्रिक्शनला दुसरं नाव काय आहे? तर न्यूक्लियोलस ऑर्गनायझिंग रिजन. परत एकदा सांगते, न्यूक्लियोलस ऑर्गनायझिंग रिजन. न्यूक्लियोलस म्हणजे काय? तर सेंटर ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे. आता जो लास्ट पॉईंट आहे तो आहे सॅटेलाइट बॉडी. या सॅटेलाइट्स कुठे असतात बघा. तर सॅटेलाइट बॉडी सेकंडरी कन्स्ट्रिक्शनला बरोबर लागून असतात. ठीक आहे. बियॉन्ड द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. त्यांचं स्पेसिफिक रोल आणि फंक्शन आत्तापर्यंतच्या सायन्समध्ये ज्ञात नाही आहे, कारण त्यांचं लोकेशन आणि फंक्शन सायंटिस्ट अजून समजू शकले नाही आहेत, त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. तर आता आपण जे काय पार्ट बघितले क्रोमोझोमचे ते तुम्हाला समजले का? ठीक आहे. एकदम थोडक्यात मी परत एकदा सांगते, व्यवस्थित लक्ष द्या.
बघा, different part of chromosomes. There are 6 parts: pellicle and matrix, chromanometa, chromomers, centromer or primary constriction, next secondary constriction, and the last one satellite body. असे 6 पार्ट आहेत क्रोमोझोमचे. पहिला पार्ट जो आहे हा पेलिकल अँड मॅट्रिक्स. हा पेलिकल अँड मॅट्रिक्स म्हणजे काय असतो? Each chromosomes have membrane, outer membrane. It is known as pellicle. It is very thin and formed of achromatic substances. This membrane enclosed a jelly-like structure called matrix. ठीक आहे. आउटर जो मेम्ब्रेन आहे क्रोमोझोमचा मी तुम्हाला दाखवला होता मगाशी. हा जो आउटर मेम्ब्रेन आहे तो म्हणजे पेलिकल, आणि हा ब्लॅक कलर त्याच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे मॅट्रिक्स. आणि हे दोन्ही अक्रोमॅटिक सबस्टन्सेसपासून बनलेले आहेत. अक्रोमॅटिक हा वर्ड लक्षात ठेवा, फिलअपसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे क्रोमॅनोमेटा. क्रोमॅनोमेटा म्हणजे काय? तर ह्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये डबल हेलिकल स्ट्रक्चर जे आहे, कॉईल स्ट्रक्चर जे आहे DNA-चं, त्यालाच क्रोमॅनोमेटा असं म्हणतात. कॉईल थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑफ DNA विदिन द मॅट्रिक्स. इट इज नथिंग बट क्रोमॅनोमेटा. ठीक आहे. क्रोमोमर्स. इथे क्रोमोमर्स आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहेत. मी मगाशी डायग्राम काढून तुम्हाला दाखवली होती. तर हे DNA जे आहे त्यांच्या साईडला त्यांना हेल्प करायला हिस्टोन प्रोटीनचे छोटेसे बीड्स असतात. ठीक आहे. तर हे बीड्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? क्रोमोमर्स. दे आर बीड लाईक बॉडी ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे सेंट्रोमर. सेंट्रोमर म्हणजे काय? क्रोमॅटाइड्स जे असतात, क्रोमॅटाइड्स म्हणजे काय? तर हे जे 2 आहेत पार्ट क्रोमोझोमचे त्यांना आपण क्रोमॅटाइड्स म्हणतात. आणि हे क्रोमॅटाइड्स काय करतात? एका सिंगल पॉईंटवर जाऊन जॉईंट होतात. आणि ह्या डिश शेपचा जो पॉईंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रोमर. ठीक आहे. टिपिकल क्रोमोझोम कन्सिस्ट ऑफ 2 chromatids which are joined together at centromere. सेंट्रोमरचं आणखी 2 नावं कोणती? तर कायनेटोकोर अँड प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. सगळ्याचा अर्थ सेमच. सेंट्रोमर म्हणजे सेम, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमर, आणि कायनेटोकोर म्हणजे सेंट्रोमर. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन विचारले असताना कन्फ्यूज व्हायचं नाही. सेंट्रोमर्स आर इसेन्शियल फॉर मुवमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबरची डायग्राम मी तुम्हाला मगाशी दाखवली. तर या स्पिंडल फायबरच्या मुवमेंटसाठी सेंट्रोमर्स लागतात. सपोज स्पिंडल फायबर्स नसतील तर ते जे आहेत स्पिंडल फायबर्स ते इनकपॅबल असतात मुवमेंटसाठी. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. Beside primary constriction, some chromosomes possess additional structure of secondary constriction. ठीक आहे. And what is the function of secondary constriction? Secondary constriction marks the location at which nucleoli are assembled. म्हणून आपण सेकंडरी कन्स्ट्रिक्शनला आणखी काय नाव दिलं आहे? तर न्यूक्लियस रिजन ऑफ ऑर्गनायझेशन किंवा न्यूक्लियस ऑर्गनायझिंग रिजन. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट जो आहे तो आहे काय? तर सॅटेलाइट बॉडी. सॅटेलाइट बॉडीचं फंक्शन अजूनही सायंटिस्टना माहीत नाही, पण त्या कुठे असतात ते बघा. सॅटेलाइट बॉडी इज अ पार्ट ऑफ क्रोमोझोम्स विच इज प्रेझेंट बियॉन्ड द सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. ठीक आहे. तर हा पॉईंट जो आहे हा व्यवस्थित वाचा. याचे जे लेबलिंग आहेत हे स्वतःच्या हाताखालून 2-3 वेळा जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला त्यांचं फंक्शन आणि स्ट्रक्चर व्यवस्थित समजेल. ठीक आहे का? तर चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.